इयत्ता पहिली, विषय मराठी, धडा चौथा, माझी जोडी. पान क्रमांक 5. चित्रे बघ, ओळख व नावे सांग. चित्रात दिलेल्या भांड्याचा उपयोग आपण स्वयंपाकघरामध्ये भाजी करण्यासाठी करतो. ओळखा पाहू. चित्रात एक फळ दिलेले आहे. हे फळ विशेष आहे कारण या फळाला फळांचा राजा असे म्हटले जाते. ओळखा पाहू. चित्रामध्ये फूल दिलेले आहे आणि हे फूल विशेष आहे कारण या फुलाला फुलांचा राजा असे म्हटले जाते. ओळखा पाहू. चित्रामध्ये हिरव्या रंगाची भाजी दिलेली आहे. ही भाजी देखील खूप विशेष आहे कारण या भाजीमध्ये मुबलक प्रमाणात आयर्न उपलब्ध आहे. ओळखा पाहू. चित्रे बघ, चित्राचे नाव ओळख व चित्राखालील नावे पहा. ओळखा पाहू. कढई, ओळखा पाहू हे कोणते फळ आहे. आंबा, ओळखा पाहू हे कोणते फूल आहे. गुलाब, ओळखा पाहू ही कोणती भाजी आहे. पालक, चित्रे बघ, चित्राचे नाव ओळख व जोडी लाव. डाव्या बाजूला चित्र दिलेले आहे आणि उजव्या बाजूला त्या चित्राची नावं दिलेली आहे. ती आपल्याला शोधायची आहे आणि आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. पहिल्या क्रमांकावर गुलाबाचे फूल दिलेले आहे. उजव्या बाजूला आपण गुलाब हा शब्द शोधलेला आहे आणि ती जोडी लावलेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर आंबा हे फळ दिलेले आहे. उजव्या बाजूला आपण आंबा हा शब्द शोधला आणि ती जोडी लावलेली आहे. तिसऱ्या क्रमांकावर पालक या भाजीचे चित्र दिलेले आहे. उजव्या बाजूला पालक हा शब्द आपण शोधलेला आहे आणि ती जोडी आपण लावून घेतलेली आहे. चौथ्या क्रमांकावर कढईचे चित्र दिलेले आहे आणि उजव्या बाजूला कढई हा शब्द आपण शोधलेला आहे आणि ती जोडी आपण लावून घेतलेली आहे. सारखी नावे ओळख, जोडी लाव व नावे सांग. पहिले गुलाब दिलेले आहे आणि दुसऱ्या रकानेमधील गुलाब आपण शोधलेले आहे आणि त्याला जोडी लावलेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर आंबा हा शब्द दिलेला आहे आणि उजव्या बाजूला आपण आंबा हा शब्द शोधलेला आहे आणि ती जोडी लावून घेतलेली आहे. तिसऱ्या क्रमांकावर कढई हा शब्द दिलेला आहे आणि उजव्या बाजूला कढई हा शब्द शोधून आपण जोडी लावलेली आहे. चौथ्या क्रमांकावर पालक हा शब्द दिलेला आहे आणि उजव्या बाजूला पालक ही जोडी आपण शोधून ती जोडी लावलेली आहे. धन्यवाद बालमित्रांनो, लवकरच पुन्हा भेटूया.